या ताई, अगं अधिपती काय मास्तरनीची वकिली करत बसलेतोय? म्हणजे बघ की, ही समजा शाळेचं काम करून घ्यायली त्यांच्याकडनं. हान काय अधिपती वकील म्हणून तुझ्याकडे येणार काय? म्हणजे बघ, हिला जे काय पाहिजे का नाही ती समधी कामं करून घ्यायली. ताई, आपण जसं समजत होतो का नाही या मास्तरनीला, त्याच्यापेक्षा जास्त शातीर निघाल्या बघ ही. हिला काही शिक्षकांचा नेता बनायचंय वय? पुढारपणच करायला की ही ना आपल्या स्वतःच्या पगाराबद्दल बघावं की. हिला काय पडलंय बाकीच्यांच्या पगाराबद्दल? ताई, तुला सांगू, हिच्यामुळं तुला बाकीच्यांचा पगार करावा लागला बघ. नाही, पगार करावा लागला तर ठीक आहे, पण आज त्या पगारामुळं आमच्यामध्ये आणि अधिपतींमध्ये थोडी अनबन झाली. बया, अगं ताई, त्या फुकट शिक्षकांच्या पगारामुळे अधिपती तुझ्याशी भांडले? नाही नाही, भांडले असं नाही ग, पण त्यांना थोडंसं समजावं लागलं आम्हाला. म्हणलं शाळाच राहणार नाही तर पगार कुठले देणार. बरोबर आहे ताई, बघ तुझं. तसं बी ते काय काम करत होते ग ताई? फुकटचा पगार तर घेतात. मी म्हणते ताई, अधिपतीसनी काय पडलं यांचं? समजांचा काय मक्ता घेतलाय का काय त्यांनी? बाहेरच्या लोकांमुळं आमच्यामध्ये वाद झालेले आम्हाला आवडत नाही, पण आज तेच झालंय. ताई, या वादाचं कारण कोण आहे कळलं तुला? फक्त ती मास्तरीन. म्हणजे बघा, अधिपतींच्या आयुष्यात ती मास्तरीन नव्हती तेव्हा अधिपती कसले होते? पण तुझ्याशी कधी तर वाद केला त्यांनी? आणि आता बघ. पण नंतर मास्तरीन आली ना त्यांच्या आयुष्यात त्यांना शिकवायला. ताई, तू का नाही आता त्या मास्तरीला आयुष्यात असा काही धडा शिकव की नाही का ती परत तुझ्या नादाला लागली नाही पाहिजे. आम्ही धडा शिकवायला सुरुवात केलीच होती, पण आमचे अधिपती मध्ये आले आणि त्यांच्यामुळं आम्हाला शस्त्र खाली टाकावी लागली. नाही, पण आम्ही त्या मास्तरीनबाईंना धडा शिकवणार.